विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनशी रिलेटेड काही टर्म्स आहेत ते आपण डिस्कस करतोय. त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे डिग्री ऑफ द टर्म. तर डिग्री ऑफ द टर्म नेमकं काय असतं तर बघा, द सम ऑफ द इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन द टर्म इज कॉल्ड ॲज द डिग्री ऑफ दॅट टर्म. आता सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल द व्हेरिएबल्स ऑफ द टर्म. आता यामध्ये पहिले टर्म म्हणजे काय असते तर जनरली बघा, मी एक एक्सप्रेशन घेतलंय. ह्या एक्सप्रेशनमध्ये हे प्लस प्लस आणि प्लस साईन आलेले दिसत आहे, तर इथे ही डिग्री झाली म्हणजे टर्म झाली. 2x³ y ही त्याची टर्म झाली. मग ह्या एका टर्मसाठी आपल्याला डिग्री फाइंड आउट करायची आहे. बघा, व्हेरिएबल कोण आहे? x आणि y. x ची हायर इंडेक्स 3 आहे, y चा हायर इंडेक्स 1 आहे. मग 3 + 1 3 आणि +1 किती झालं? 4. मग 3 + 1 = 4. पहिल्या टर्मसाठी काय झाली? डिग्री 4. सेकंड टर्म बघा, सेकंड टर्म मध्ये इथे डिग्री आपण फाइंड आउट करतोय. हायर इंडेक्स ऑफ x 2 आणि y चा 1. 2 + 1 किती? 3. म्हणजे इथे ह्या टर्मची इंडेक्सची सम बघा, व्हेरिएबलच्या इंडेक्सची सम किती आली? 3. 2xy मध्ये बघा 1 + 1 2. नेक्स्ट काय आली? 2. इथे काय? 1 आणि इथे 0. याला म्हणतात डिग्री ऑफ द टर्म. बघा, ही एक टर्म झाली, ही एक नेक्स्ट टर्म आहे, ही थर्ड टर्म आहे, ही फोर्थ आणि लास्ट टर्म. यांना आपण टर्म्स असं म्हणतो. प्लस साईन असेल, मायनस साईन असेल, यानंतर येणारी एक्सप्रेशनला आपण टर्म्स असं म्हणतो. आता ह्याला डिग्री ऑफ द टर्म. नेक्स्ट आहे आपल्याला होमोजिनियस एक्सप्रेशन. आता एखादं पॉलिनॉमियल आपण जर घेतलं आणि त्या पॉलिनॉमियलमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर का सेम येत असेल, आता आपण बघितलं टर्म्स, ह्या सगळ्या टर्म्स आहे. ह्या टर्म्स बघा, ह्या टर्म्समध्ये इथे डिग्री 4 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 1, इथे 0 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री डिफरंट आहे. पण आता मी काय म्हटलं? होमोजिनियस एक्सप्रेशन. म्हणजे होमोजिनियस एक्सप्रेशन कुणाला म्हणावं तर असं पॉलिनॉमियल की ज्या पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्मची डिग्री सेम. डिग्री जर का सेम येत असेल त्या पॉलिनॉमियलला होमोजिनियस एक्सप्रेशन असं म्हणावं. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल घेतलंय मी. x² + 2 hxy. x आणि y चे इंडायसेस 1 1 आहे, by². आता ही हे पॉलिनॉमियल आहे. ह्या पॉलिनॉमियल मध्ये ह्या व्हेरिएबलची डिग्री 2 आली. इथे ह्या टर्म मधील सर्व व्हेरिएबलची डिग्री 1 + 1 2 आली. लास्ट टर्मची डिग्री पण 2 आली. म्हणजे या एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे. म्हणून याला होमोजिनियस एक्सप्रेशन असं आपण म्हणूया. आपण यापूर्वी शिकलोय पॉलिनॉमियल्स, लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक. लिनियर पॉलिनॉमियल कोणाला म्हटलं आपण? ज्याची डिग्री 1 असते. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणाला म्हटलं? ज्या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री 2 असते आणि क्युबिक मध्ये डिग्री 3 असते. तसं इथे ह्या पॉलिनॉमियल मधील प्रत्येक टर्मची डिग्री सेम आली म्हणून त्याला होमोजिनियस पॉलिनॉमियल असं म्हणणार मी, किंवा होमोजिनियस एक्सप्रेशन. नेक्स्ट पॉलिनॉमियल बघा, डिग्री 3 आहे, 2 + 1 3 आहे, 1 + 2 3 आणि इथे पण 3 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री किती आली? सेम. म्हणून यालाही आपण काय म्हणणार? होमोजिनियस एक्सप्रेशन. आता नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे होमोजिनियस इक्वेशन. हे होतं एक काय होमोजिनियस एक्सप्रेशन किंवा होमोजिनियस पॉलिनॉमियल. आता आपण बघतोय होमोजिनियस इक्वेशन. आता पॉलिनॉमियल आणि इक्वेशन मधला डिफरन्स तुम्हाला माहिती आहे चांगला, हे की नाही? तर आपण आता बघतोय होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियस इक्वेशन मध्ये लाईक अ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ इच टर्म ऑफ द इक्वेशन इज सेम. दॅट इक्वेशन इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. आता हे पॉलिनॉमियल होतं, हे इक्वेशन आहे. इक्वेशन मध्ये RHS ला इक्वल टू काहीतरी नंबर लिहिलाय, काहीतरी रिअल नंबर आहे किंवा 0 असेल, त्याला इक्वेशन म्हटलं. मग बघा, या ठिकाणच्या पॉलिनॉमियलसाठी इक्वेशन मध्ये रूपांतरित केलं. मग पहिलं मी बघतोय लिनियर इक्वेशन. काय बघतोय? लिनियर इक्वेशन. बघा, ax + by = 0. इथे डिग्री 1 आहे, इथे पण 1 आहे. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे आणि डिग्री मॅक्सिमम हायर डिग्री किती आहे? 1. म्हणून हिला म्हणता येईल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 1 इन x and y. नेक्स्ट बघा, mx - y = 0. x ची हायर इंडेक्स 1 आहे, y चा हायर इंडेक्स 1 आहे. प्रत्येक टर्म मधील प्रत्येक व्हेरिएबलची इंडेक्सची सम काढली, ती 1 आली आणि दोघांच्या टर्मची डिग्री सेम आहे. म्हणजे ह्या टर्मसाठी 1, ह्या टर्मसाठी 1 आहे.
म्हणून तिला म्हटलं होमोजिनियस इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन बघा 4x + 3y. इथे पण दोन व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची म्हणजे प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलची डिग्री सेम आहे, 1 आहेत, म्हणून यांना म्हणतात लिनियर इक्वेशन. काय म्हटलं यांना मी? आर कॉल्ड काय म्हणणार? लिनियर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 1 किंवा सिंगल डिग्री. हे लक्षात ठेवा, डिग्री किती आहे? 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्यामध्ये आपण ट्वाइस x² + 2hxy + 3y² = 0 अशी इक्वेशन घेतली आहे. ह्या इक्वेशन मध्ये पहिल्या टर्मची डिग्री किती आहे? 2. इथे किती आहे? 1 + 1 2. इथे किती आहे? 2. कळतंय ना? नेक्स्ट बघा, एकच टर्म आली xy, इथे डिग्री काढली तर काय येईल? 1 + 1 2 येईल. इथे पण डिग्री 2 आहेत बघा, आहेत का? प्रत्येक इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे आणि ती 2 आहेत. मग जर का डिग्री 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं पण आपण म्हणतो. पण या ठिकाणी आपण होमोजिनियस इक्वेशनचा स्टडी करतोय. मग प्रत्येक टर्मची डिग्री 2 आली आहे, एकाच टर्मची नाही, प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे, म्हणून ती होमोजिनियस इक्वेशन झाली. मग ह्या सर्व काय झाल्या? आर कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. पण डिग्री किती आहे? 2, म्हणून म्हटलं ऑफ डिग्री 2. आणि व्हेरिएबल कोण आहे? x आणि y, म्हणून म्हटलं डिग्री 2 इन x अँड y. म्हणजे x आणि y ह्या व्हेरिएबलसाठी सेकंड डिग्री इक्वेशन किंवा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इथे आपण ह्या डिस्कस केल्या, म्हणून यांना म्हटलं मी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. ओके, या ठिकाणी डिग्री 2 असं लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट वन डिस्कस करणार आहोत कंबाईन इक्वेशन और जॉईंट इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण 11वी मध्ये बघितलं होतं u = 0 आणि v = 0. दॅट इज a1x + b1y = 0 and a2x + b2y = 0 are two separate equations. Okay, then these two lines togetherly, that means if u = 0 and v = 0 are two lines, then their combined equation is given by the u = 0. That means an equation with equation u = 0 represent these two lines. Therefore u = 0 is called as the joint or combined equation. Okay, clear? म्हणजे दोन इक्वेशन अशा आहेत, सेपरेट लाईन्स आहे पहिले, आणि त्यांना कंबाईन केलं तर ही लाईन्स तिला म्हणतो आपण कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन. आता आपल्याला इथे खरं थेरम बघायचा आहे. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y बघितली, यापूर्वी डिस्कस केली. पण आता होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन, त्यांची जॉईंट इक्वेशन रिप्रेझेंट केलं असं आपल्याला म्हणायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण कन्सिडर केलं u = 0, v = 0 विथ द टू लाईन्स थ्रू द ओरिजिन. त्यांची जॉईंट इक्वेशन आपण म्हणजे u = 0 आणि v = 0 ची जॉईंट इक्वेशन u = 0 ने रिप्रेझेंट केली. दॅट इज by combining these two brackets we get the joint equation. आता इथे बघा, पॉइंट P x1 y1 आहे समजा. Suppose it lies on u = 0. Then we get a1 x1 + b1 y1. ह्या लाईनवरती तो असेल तर तो काय रिप्रेझेंट करेल? ही इक्वेशन रिप्रेझेंट करेल. सो इक्वेशन 1 becomes, बघा ही लाईन इथे या फॉर्म मध्ये आली, a1 x1 + b1 y1 इंटू हा v चा फॉर्म ॲज इट इज आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल, दिस इक्वेशन दॅट मीन्स कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट्स दॅट. सो एनी पॉइंट लाय ऑन द लाईन, कोणत्या लाईनवरती? या लाईनवरती. a1x + b1y = 0, देन इट लाईज ऑन द लोकस represented by 1. Similarly, if we assume that x2 y2 is a point on the line a2
x plus b2y equal to 0. Similarly, it also lie on the locus represented by 1. म्हणजे या लाईनवरती जर का x2 y2 असेल तर तो सुद्धा लोकस 1 ला रिप्रेझेंट करेल. That means it also lies on the locus represented by 1. Means all the points on the line u equal to 0 and v equal to 0 are lie on the locus. Locus means this joint equation. म्हणजे बघा तुम्ही जर का एक पॉइंट कन्सिडर केला की या लाईन वरती आहेत मीन्स इट ऑल्सो लाय ऑन द लोकस. अनदर पॉइंट घेतला x2 y2 तो या लाईन वरती असेल इट ऑल्सो रिप्रेझेंट्स दॅट इट ऑल्सो लाईज ऑन द लोकस 1. म्हणजे तो लोकस 1 वरती पण असतो. मग आपण काय म्हणूया ऑल द पॉइंट्स ऑन द लाईन u equal to 0 and v equal to 0 lie on the locus 1. That means locus 1 contains both u equal to 0 and v equal to 0. Suppose we say that it has a 1. A suppose consider करूया. Now conversely, if x0 y0 is any point on the locus 1, ह्या locus 1 वरती जर का हा पॉइंट असेल, locus 1 वरती हा पॉइंट असेल तर काय मिळेल a1 x0 b1 y0 a2 x0 b2 y0. बघा x y चा काय आला x0 y0. This implies that u equal to 0 on or v equal to 0 or both are 0. This shows that any point on the locus 1, आता हा पॉइंट कुठे आहे locus वरती, lies on the these two lines u equal to 0 and v equal to 0 or both. Hence आपण इथे a म्हटलं होतं याला आता मी b कन्सिडर केलंय. काय इथे काय म्हटलं लाईज ऑन द लोकस दॅट मीन्स a आणि आता पण काय म्हटलंय पहिले काय घेतलं आपण लाईन वरती पॉइंट घेतले ते लोकस वर असतात. आता लोकसचा पॉइंट कन्सिडर केला तो लाईन वरती असतो किंवा दोन्ही लाईन वरती असेल त्याला आपण बी कन्सिडर केलं असे स्टेटमेंट बी. नाउ फ्रॉम द स्टेटमेंट ए अँड बी, स्टेटमेंट ए अँड बी ला जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर ए मध्ये काय म्हटलंय ऑल द पॉइंट्स ऑन द लाईन म्हणजे ह्या लाईनवरचा पॉइंट किंवा लाईनवरचे पॉइंट्स लोकस वरती असतात. आणि बी काय सांगतंय एनी पॉइंट ऑन द लोकस लाय ऑन द लाईन u equal to 0 v equal to 0 or both. Now from these two equations, that means from the a and b, it is clear that equation 1 that is the locus represent both lines u equal to 0 v equal to 0 jointly. म्हणजे ती जॉइंट इक्वेशन रिप्रेझेंट करतो. थोडक्यात आपल्याला इथे इक्वेशन 1 ला ही जी इक्वेशन 1 आहे आपण ती आणखी कशी लिहू शकतो. दॅट मीन्स इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज सिम्प्लिफाय करा. डिस्ट्रीब्युशन वापरतो काय होईल बघा a1 x इंटू a2 x a1 a2 x स्क्वेअर प्लस a1 x इंटू b2 y दॅट इज a1 b2 x y. नाव b1 y ने मल्टिप्लाय करा प्लस a2 b1 x y प्लस b1 b2 y इंटू y स्क्वेअर इक्वल टू 0. Now rearranging the terms we get a1 a2 into x square plus here xy is common so a1 b2 plus a2 b1 into xy plus b1 b2 into y square equal to 0. Now suppose consider a1 a2 equal to a1 b2 plus a2 b1 equal to 2h and b1 b2 equal to b. This equation, say equation 2, can be written as कशी लिहिता येईल ax square plus 2hxy plus by square equal to 0. Say equation 3. Now equation 3 says that बघा टर्म ax स्क्वेअर आहे तिची हायेस्ट इंडेक्स किती आहे 2 आहे. इथे व्हेरिएबल एक्स वाय आहेत 2h कॉन्स्टंट आहे. एक्सचा इंडेक्स 1 वायचा 1 1 प्लस 1 2. थर्ड टर्म मध्ये इंडेक्स किती आला वायचा 2. म्हणजे द हायेस्ट दॅट मीन्स द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल्स ऑफ इच टर्म आर सेम. म्हणजे बघा फर्स्ट टर्मचा इंडेक्स
फर्स्ट टर्मची डिग्री, सेकंड टर्मची डिग्री आणि थर्ड टर्मची डिग्री. इथे डिग्री आली 2, इथे आली 1 + 1 2, इथे पण 2 आली, म्हणून ही झाली होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. दॅट मीन्स दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स homogeneous equation of degree 2 in x and y. That means combined equation of u equal to 0 and v equal to 0. कळतंय काय रिप्रेझेंट करते, काय रिप्रेझेंट केलं, homogeneous equation of degree 2 in x and y. That is the proof. ओके, राईट डाऊन करा. आणि ह्या लेक्चर्सला तुम्ही बघताय तर हे लेक्चर झाल्यानंतर कंप्लीट राईट डाऊन करत चला आणि लेक्चरला चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुमचे पुढचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील, अदरवाईज व्हिडिओज दिसणार नाही. थँक्यू.